कथेचे नाव आयुष्याच्या वळणावर. स्मिता आणि रोहन दोघेही डॉक्टर बनणार होते. कॉलेजचे ते दिवस बघितले तर दोघे एकमेकासाठीच बनले आहेत असे सगळ्यांनाच वाटायचं. कॅन्टीनमधल्या चायच्या कपातून सुरू झालेलं त्यांचं प्रेम हळूहळू आयुष्याचं केंद्र बनलं. तू असशील ना माझ्यासोबत कायम? स्मिता नेहमी विचारायची. रोहन हसून म्हणायचा, तुझ्याशिवाय माझं काहीच नाही. मी डोळ्याची डॉक्टर आहे. तुझ्या डोळ्यात मला अजूनही शंका दिसतो हा तिचा प्रश्न. एक दिवस रोहनला पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळाली. दोघांसाठी अभिमानाचा क्षण, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात भीतीही होती. एअरपोर्टला निरोप घेताना स्मिता खूप रडली. लवकर परत ये, मी वाट पाहीन, ती म्हणाली. रोहनने तिच्या डोक्यावर हलका हात ठेवलं. मी परत येणारच आणि मग आपण कायम एकत्र राहू. विमान उडलं आणि स्मिताचं आयुष्य जणू तिथेच थांबलं. सुरुवातीचे काही महिने सगळे ठीक होतं. रोजचे कॉल्स, मेसेज, मिस यू आणि लव यू. पण नंतर सगळं बदलायला लागलं. रोहनचा वेळ कमी झाला, बोलणं कमी झालं आणि एक दिवस पूर्णपणे थांबलं. स्मिता मात्र तिथेच होती, त्याच वचनामध्ये अडकलेली. तिने प्रत्येक सण, प्रत्येक वाढदिवस त्याच्यासाठी राखून ठेवला. लोकांनी तिला समजावलं, आता पुढे जा. पण ती फक्त हसून म्हणायची, तो येईल, त्याने वचन दिलंय. वर्ष सरली. एक दिवस अचानक बातमी आली, रोहन परत येतोय. स्मिताचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तिने तिची सगळी स्वप्न पुन्हा जागी केली. ती त्या दिवशी खूप दिवसांनी सजली, जणू तिचं आयुष्य परत येणार होतं. एअरपोर्टवर ती उभी होती, डोळ्यात आशा, हातात स्वागतासाठी गुलाब पुष्प. गेट उघडलं, लोक बाहेर येऊ लागले आणि मग रोहन दिसला. स्मिताच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, पण पुढच्या क्षणी ते हसू मावळलं. रोहनच्या हातात दुसऱ्या एका मुलीचा हात होता. टोन कुणाला दिसावं नाही म्हणून स्कार्फने बांधून होती. स्मिताचं सगळं जग एका क्षणात कोसळलं. रोहनची नजर तिच्यावर पडली. तो थोडा थांबला आणि तिच्याकडे आला. स्मिता, तो काहीतरी बोलणार होता, पण स्मिताने त्याला थांबवलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज शांत होता. वचन आठवतं तुला? ती हलकंसं विचारली. रोहनकडे उत्तर नव्हतं. ती पुढे म्हणाली, मी अजूनही तिथेच उभी आहे जिथे तू मला सोडलास. जे वचन पाळणं जमत नाही, तो वचन दिलास कशाला? क्षणभर शांतता पसरली. स्मिताने हातातलं गुलाब पुष्प खाली टाकली. पायाने त्याला कुच करून टाकली. हे तुझ्यासाठी होतं, पण आता याचा काही उपयोग नाही, असे म्हणून ती वळली आणि चालू लागली. पाठीमागून रोहन काहीतरी बोलत होता, पण त्यावेळी स्मिताने मागे वळून पाहिलं नाही. त्या दिवशी स्मिता खूप लढली, पण त्या अश्रूमध्येही एक शेवट होता आणि एक सुरुवातही होती. स्मिता पुन्हा उठली, त्यावेळी कोणाची वाट न पाहता स्वतःसाठी जगायला. स्मिता परत नव्याने एका दवाखान्यात कामाला जाऊ लागली. ती तिच्या हाताने रोज नवनवीन लोकांना नजर देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करत होती, पण स्वतःच्या स्वप्नाचा चकनाचूर होताना बघत होती. मागील 4-5 दिवसापासून सानिया नावाची मुलगी दवाखान्याच्या कोपऱ्यात असायची. तिच्यासोबत एक म्हातारी होती. सानिया एक सुंदर मुलगी होती, पण नशिबाने तिच्या आयुष्यात अंधार आणला होता. अपघातात तिची दृष्टी गेली आणि तिचं जगच बदललं. तिच्या आयुष्यात रंग उरले नव्हते, आयुष्याचा बेरंग झाला होता. स्मिताने तिचं ऑपरेशन यशस्वी केला. हळूहळू तिने डोळे उघडले आणि अनेक दिवसांनी तिने पुन्हा प्रकाश पाहिला. तिच्या डोळ्यात पाणी आले. धन्यवाद मॅडम, तुम्ही मला पुन्हा जग दाखवलंत, सानिया डॉक्टर स्मिताला म्हणाली. मी तुझ्या शुभेच्छांचा स्वीकार करते, पण सर्वात आधी तुझ्या त्या आजीला धन्यवाद दे. ती रात्र आणि दिवस तुझ्यासाठी इथे जगत होती. सानिया म्हणाली, मॅडम, त्यांचे मी तर मनापासून आभार मानते, पण ती माझी आजी नाही, तर माझा एक मानलेला भाऊ आहे. त्यांनी माझ्या तात्पुरत्या सोयीसाठी या आजीला रोजीने बोलावले. काय करतो तुझा भाऊ? त्याने तुला अशा अवस्थेत सोडून निघून गेला? स्मिताचा प्रश्न. मॅडम, तो पण डॉक्टर आहे. त्याचे काम संपवून तो आजच येणार आहे. इतक्यात रोहन येतो. स्मिता आणि रोहनची नजरानजर होते. रोहनने एक दीर्घ श्वास घेतला. मी हे स्पष्ट केलं नाही. सानिया माझी मानलेली बहीण आहे. मी परदेशात गेल्यावर त्यांच्याकडे राहत होतो. माझ्या हाताने चुकून तिचा अपघात झाला आणि तिची दृष्टी गेली, म्हणून मी तिला तात्काळ घेऊन आलो. इथे सर्व व्यवस्था करून परत निघून गेलो. स्मिता शांत उभी होती. ती म्हणाली, मला वेळ हवा आहे. संध्याकाळी ये घरी माझ्या हात मागायला. या वेळेस अर्धवट गोष्टी करायच्या नाही. रोहनच्या चेहऱ्यावर हलकं समाधान उमटलं. स्मिताला घट्ट मिठी मारून म्हणाला, स्टुपिड, आय लव्ह यू.